सिने अभिनेते किरण माने सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर, बीडमध्ये संतोष देशमुख यांचं खूप प्रकरण राज्यभर गाजतंय आणि याच्यामध्ये सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीवरती एक वक्तव्य केलं, त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पण पत्रकार परिषद घेतली। सर्व गोष्टींकडे कसं पाहताय? कुठलं वक्तव्य मला काहीच माहिती नाही। सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीला असं म्हटलं होतं की सध्या आमच्याकडे पण परळी पॅटर्न सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी एक प्राजक्ता माळी नाराज झाल्या, त्यांनी पत्रकार परिषद घेतली। पॅटर्न म्हणजे काय? परळी पॅटर्न म्हणजे प्राजक्ता माळी यांना म्हणजे आमच्या परळीमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट जर शिकायचं असेल तर त्यांनी यावं आणि एक परळी याचा अर्थ मला काय म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट असं काय? त्यांनी काय म्हणजे चारित्र्य हनन करणार काय बोलले असेल तर निषेधच आहे। फक्त असं काय बोललेत का? नाही, तसं नाही, फक्त त्यांचं नाव घेतलं की धनंजय मुंडे यांनी प्राजक्ता माळी चारित्र्य हनन करणारे काही बोललेत का? ते वक्तव्य तसं वक्तव्य नव्हतं केलं, फक्त निषेध आहे। पण मला बाकी काय माहित नाही, म्हणजे काय म्हणजे मला कुठेतरी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतली आणि महिलांबद्दल असं वक्तव्य करू नये त्यांनी नाव घेतलं। मला त्या घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण मला काय प्रकरण झालं नक्की मला माहित नाही, नक्की त्या कशामुळे नाराज आहेत। जर त्यांचं काही चारित्र्य हनन केलं असेल किंवा काही असं वक्तव्य केलं असेल की त्यांच्या महिला म्हणून त्यांना त्यांच्या एक महिलेचा आदर असो तो जर आदर कमी होणार असेल तर निषेध आहे। पण बाकी काय मला माहीत नाही की नक्की काय बोललेले आहेत, तो व्हिडिओ मी बघेन। पण आता सगळे निषेध करतायत म्हणून मला मी एक पोस्ट करून टाकले की काय वक्तव्य जर काही झालं असेल त्यांच्या चारित्र्य हननाचं तर निषेध। पण करुणा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत, त्यांनी पण असं म्हटलं होतं की कुठला विषय आपण कशासाठी आलोय? बरं, काय त्याचं काय, त्यांचं काय? त्यांनी पण असं म्हटलं की धनंजय मुंडे कुठेतरी ओबेरॉय हॉटेलमध्ये बुक करतात, त्यांच्याकडून पैसे मी या विषयावर मी काय बोलू शकतो? पती पत्नींचं त्यांचं काहीतरी तुम्ही सिने चित्रपट सृष्टीतले आहात तर एका अभिनेत्रीवरती त्यात कुठेतरी गोष्टी नाही। बघा, महिलांच्या विषयी जर तुम्ही म्हणत असलो अभिनेत्री, तर मला मणिपूरमध्ये जे स्त्रियांची विटंबना झाली आपल्या भगिनींची, ती जास्त माझ्या मनाला लागलेली आहे। किंवा ज्या पद्धतीनं आपल्या कुस्तीगीर महिला आहेत त्यांचं लैंगिक शोषण त्या रस्त्यावरून दाद मागत होत्या, त्यावेळी तुम्ही आला असतात ना माझ्याकडे तर तुम्हाला मनापासून वाटेल ते मी सांगितलं असं खूप छान पद्धतीने सांगितलं असतं। कारण ते खूप मनाला लागलेल्या गोष्टीत की कुस्तीगीर महिला होत्या, त्यांनी मेडल्स त्याग केली आपली, पण त्यांना न्याय नाही मिळाला अजून। अंबरनाथला ज्या चिमुरड्यांवर बलात्कार झालाय त्याचं काय झालं पुढे, नक्की काय झालं? तो आरोप सिद्ध झालाय का, काय झालंय काहीच माहित नाही ना आपल्याला, ते जास्त मनाला लागलं। सातत्यानं सोशल मीडियावर तुम्ही एक मोठा आवाज उठवत असतात किंवा तसंच प्राजक्ता माळी वजन असतं। प्राजक्ता माळी कुठेतरी कुठल्या गोष्टीला आवाज उठवायचा हे पण ठरवायचं असतं का? मी दिसेल त्याच्यावर बंदूक घेऊन गोळ्या झाडूच असो का? काही घडलं की छोटी गोष्ट घडली की त्याला तसं घडू द्यात, त्या पद्धतीची घटना असेल तर त्याचं वजन ते लागतं ना, उगाच आपण कशावर पण काय बोलत राहायचो। याचा अर्थ प्राजक्ता माळी संदर्भातलं एवढं मोठं गोष्टी नाहीत किंवा त्यांनी उगाच त्याचा भाऊ होता असं म्हणायचं असं काही नाही। माझं मी बघा, मी कोणाला असं म्हणणार नाही, प्रत्येकाच्या दृष्टीने एक छोटी गोष्ट असेल तर त्याच्या दृष्टीने ती खूप मोठी असते, त्याच्या इगोच्या दृष्टीने, त्या व्यक्तीच्या दृष्टीने। तर त्यांनी पत्रकार परिषद ती हर्ट झाली असेल तर नक्कीच आम्ही तिच्या बाजूने आहोत, पण नक्की काय झालं हे मला माहिती नाही। पण तिचं चारित्र्य हनन करणारं कुठलं वक्तव्य असलं तर त्याचा मी निषेध करतो, कारण महिलेचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे। जसं मी म्हणतो मणिपूरची महिला असेल, जसं कुस्तीगीर महिला असतील, या देशात महिलेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे आणि तो विशिष्ट समूहाकडून कायम महिलेचा सन्मान पायदळी तुडवण्याच्या घटना घडत आहेत हे नक्की। आणि मग कदाचित या सगळ्याचं परिणाम म्हणून आता प्राजक्ताला सुद्धा आवाज उठवावा वाटत असेल की तिला वाटत असेल की इथपर्यंत जात असतील गोष्टी तर मला आत्ताच सुरुवातीलाच आवाज उठवला पाहिजे असं आहे। आणि ज्यांनी वक्तव्य केलं ते कुठल्या पक्षाचे आहेत ते तर ते तुम्ही समजून द्या सगळं। खरं तर प्राजक्ता माळी यांच्या जर चारित्र्याचं हनन होत असेल तर निश्चितच आवाज उठवला पाहिजे, त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला किरण माने यांच्याकडून पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।